नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 25वे व्यक्तिचित्र कृष्णाची गीता सादर करती पूर्वा धारप. चिपळूणपासून सुमारे 20-22 मैलावरचं वहाळ गाव. काळ सुमारे 1990-92चा. वाहतुकीची साधनं म्हणजे फक्त रोज एक उलट सुलट धावणारी चिपळूण मुर्तावडे ही एसटी बस. अनेक गावात सकाळी वस्तीची गाडी शहराकडे जायची आणि संध्याकाळी शहरातून वस्तीला यायची अशी एकच फेरी. शहरात कामाला जाणारी माणसं सकाळी जाऊन कामं उरकून संध्याकाळी परत येत असत. एकदा काही गाडी चुकली तर दोनच पर्याय, एक तर चालत जाणं किंवा जाणंच रद्द करणं. त्या गावातल्या शाखेत कधी डेप्युटेशनवर जायची वेळ आली तर मी देखील याच बसचा वापर करत असे. बसला थोडा उशीर आणि बँक वेळेत सुरू झाली नाही तरी लोक देखील कुरकुर करत नसत. एक दिवस असाच 15-20 मिनिटं उशीर झाला. मी तेव्हा कॅशियर असल्यामुळे कॅश सेफची एक किल्ली मॅनेजरकडे आणि एक नियमानुसार माझ्याकडे. गणपतीचा सीझन त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांमध्ये 2-3 मुंबईकर चाकरमानी हॉलमध्ये आले असावेत. लोकांना ना वेळेची किंमत नाही. एका माणसामुळे 50 लोकांचा वेळ फुकट जातो याची कोणाला काही पडलीच नाहीये. अशा आशयाची त्यांची बडबड सुरू होती आणि ती अर्थात आमच्यासाठीच होती. बारक्या, जमिनीतनं वर आलाच हितं, मोठा झालाच हितं, काल परवा मुंबईत गेलास नि लगेच शानपत्ती करायला लागू नको. उद्या तुम्ही चाकरमानी जाल मुंबईत भांडी घासाया निघून, पण आम्हाला हितं वर्षभर बँकेची कामं करायची हायती की. तो जो कोणी बारक्या होता तो जरा वरमला आणि मग शांतता पसरली. मी देखील सर्वांनाच उद्देशून हॉलमध्ये एक सॉरी सोडून दिलं आणि कामाला लागलो. पण तरी देखील हा आमचा कैवार घेणारा नेमका माणूस कोण याचं कुतूहल मनात कायम होतं आणि त्याचं उत्तर मात्र त्यानंतर मिळालं ते जवळजवळ 20 वर्षांनी, जेव्हा मी त्याच शाखेत मॅनेजर म्हणून रुजू झालो त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच. साहेब, आठवण आहे का? तुम्हाला एकदा आमच्या एका शाण्या चाकरमान्यानं उशीर झाला म्हणून बोल लावल्यावर मी त्याला चांगला झापला होता. साले मुंबईत आयुष्यभर हॉटेलात भांडी घासतात आणि इकडं आलं की गमजा करतात. आपली ओळखच अशी करून देत कृष्णा माझ्यासमोर बसला होता. आज तो शाखेचा चांगला ग्राहक होता. मलाही तो मागचा प्रसंग आठवला. नंतर थोड्याच गप्पांनंतर आमची छान मैत्री देखील झाली, ती अगदी आजपर्यंत. या साऱ्या काळात झालेल्या गप्पांमधून मला कृष्णा कळत गेला आणि मी दरवेळी अचंबित होत गेलो. हलाखीच्या परिस्थितीत मोठा झालेला कृष्णा, 5-6 भावंडांच्या पोरवड्यात वाढलेला कृष्णा, शिक्षण जेमतेम 7वी झाल्यावर बुद्धिमान असून न शिकलेला कृष्णा, अन्नाला तरी लागावं म्हणून बापानं पुतण्यासोबत मुंबईत धाडलेला कृष्णा, ताडदेवच्या एका झोपडीत राहत तिथल्याच बरखा हॉटेलमध्ये मोरीवर 4-5 वर्ष काम करणारा कृष्णा, जवळच्या पोरास रोडवर अर्धवट वयात चहा, भजी, वडे पार्सल घेऊन जाता येता घिरट्या घालणारा कृष्णा आणि अखेर मुंबई आपली नाहीच, इथे आपल्याला भविष्य नाही अशी आयुष्याला एका प्रसंगातून अकस्मात मिळालेल्या कलाटणीनं जाणीव झाल्यावर तशी मनाशी खुणगाट बांधून परत गावाला आलेला आणि त्यानंतर पुढच्या 15-20 वर्षात मेहनतीनं सधन झालेला कृष्णा, अशी सारी कृष्णाची रूपं मला उलगडत गेली.
सावळा वर्ण, 6 फुटाला स्पर्श करणारी उंची, भव्य कपाळ, कुरळे काळेभोर केस, अंगात कायम काळी पॅन्ट आणि सफेद बुशशर्ट, डोळ्यात हुशारी, व्यवहार चातुर्य आणि बुद्धीची चमक, चोख, हिशोबी, सडेतोड स्वभाव, कुठल्याही व्यासपीठावर जाऊन आत्मविश्वासानं बोलण्याची, आपलं मत ठामपणे मांडण्याची हातोटी, हे सारे कृष्णाचे गुण मी नंतरच्या 3-4 वर्षात अनुभवले आणि शिक्षणानेच माणूस शहाणा, सुसंस्कृत आणि यशस्वी होऊ शकतो या माझ्या धारणेला कृष्णाने खोटं ठरवलं. साहेब, लहानपणी लई गरिबी बघितली. बापाचा मार खाल्ला. मोरीवर 5 वर्ष काम करून हात पाय कुजवून घेतले, मेहनत केली, मुंबईची चव पण घेतली, पण कधी तिथं रमलो नाही. आयुष्यात कोणताच व्यसन नाही केलं. फक्त एक पैसा कमवायचं व्यसन धरलं. गावात परत आलो. कातभट्टी घातली. पार आसामात जाऊन काथ विकला. उदारी पण ठकली. लई संकटात गेलो, परत उभा राहिलो आणि आज 6 काताच्या भट्ट्या लावतो. तुरंबपमध्ये आज मोठा काम चालतो तो शारदा आईच्या कृपेनं. मुंबादेवीनं परत धाडली नसती आणि शारदा माईनं मला परत आणली नसती तर अजून मी हाटेलातली मोरी सोडली नसती आणि गरिबीनं मला सोडलं नसतं. कृष्णा शेठच्या घरी 1-2दा गेलो होतो. गावात छोटंसं पण देखणं घर बांधलंय त्यानं. समोर एक गणपती, शारदा देवी आणि एक अनोळखी असा देवीचा असे 3 मोठे फोटो लावलेले आणि त्याला ताजे हार घातलेले. शेठ, हा 3रा फोटो कोणाचा आहे? मी सहजच विचारलं. साहेब, ती एक लई मोठी स्टोरी आहे. मुंबईत बरखा हॉटेलच्या मोरीवर कामाला होतो ना तेव्हाची. रोज रातच्याला 9 वाजता जरा मोकळा व्हायचो. कधी सुट्टी मिळाली तर जवळ मुंबादेवीच्या मंदिरात जायचो. लय रडायला यायचं. काय सालं नशीब आपलं असं म्हणून देवळात बसून एकटाच लई रडायचो. एकदा असाच मंदिरात बसलो होतो. होरास रोडवर धंदा करणारी एक बंगाली बाई मुनमुन तिथं आली होती. सोबत तिची 14-15 वर्षाची मुलगी गीता पण होती. मी चहा नाश्ता घेऊन जायचा तिच्याकडे म्हणून माझी बी ओळख होती दोघींची. मला तिथं बघितल्यावर काय वाटलं माहीत नाही, पण मुनमुन माझ्याजवळ आली. तिला नुकत्याच वयात येणाऱ्या पोरीच्या भविष्याची काळजी भेडसावत असावी. मला बोलली, किशन, तू गांव कब जाएगा रे? साथ में बच्ची को लेके जाएगा क्या कुछ दिन के लिए? रख तेरे घर में. मैं बाद में वहीं से इसको मेरे गांव भेजने का इंतजाम करूंगी. मुनमुननी माझ्या खिशात 100ची नोट कोंबली. त्या मुंबादेवीच्या देवळात 2 असहाय्य माणसांची भेट झाली होती. मुनमुन त्या गलिच्छ चिखलात रुतली होती आणि मी गरिबी आणि लाचारीच्या विळख्यात सापडलो होतो. माझं वय तेव्हा 17-18 वर्षाचं. अकलेचा तर पत्ताच नव्हता. पण गीता मस्त उफाड्याची आणि आकर्षक दिसत होती. त्या परिस्थितीत आणि त्या वयात सुद्धा माझ्या मनात काहीतरी मस्त वाटलं. या पोरीला आपण वाचवूया असं मनात ठरवून मी तिला घेऊन गावी आलो. आणि घरी एकच बोंबा बोंब. मला काठीनं बापानं नुसता बदडला. कुठनं आणली ही पोर? अजून मिसरूड धड नाही फुटली तुला आणि ही थेरा? मला काही कळेनासं झालं. ती अजाण पोर तर रडायला लागली. किशन ने कुछ भी नहीं किया है मेरे साथ. मेरी माँ ने इसके साथ भेजा है मेरे को. मी नंतर आईला सगळं नीट सांगितलं. आईला त्या पोरीची दया आली. बापाच्या विरोधात जाऊन आईनं तिला घरी ठेवून घेतलं.
नंतर काय झालं माहीत नाही. पर थोड्याच दिवसांनी मुनमुन एका बाप्यासोबत आली आणि पोरीला घेऊन गेली. तिथनं माझी मुंबई जी बंद झाली ती कायमची. पण मुंबादेवीनंच ती पोर माझ्या संगती पाठवली नसती तर मी बी आज मुंबईतच राहिलो असतो. म्हणून मग नंतर एकदा मी मुंबईत मुद्दाम गेलो. मुंबादेवीचा फोटो फ्रेम करून आणला आणि तिनंच मला आयुष्य जिंकून दिलं म्हणून आता रोज हार घालतो तिला. असे असंख्य किस्से कृष्णा मला सांगत असे. नोव्हेंबरमध्ये कातभट्ट्या सुरू झाल्या की थंडीत भट्टीच्या उपेत गरम गरम जेवण जेवत आमच्या गप्पा रंगत असत. गावात आता कृष्णाला मान होता. लोक त्याला कृष्णा शेठ म्हणू लागले होते. मोठ्या लोकांमध्ये त्याची उठबस असे. गावात कोणी मंत्री संत्री येणार असेल तर कृष्णाला स्टेजवर खुर्ची असायची. एकदा गमतीत मी कृष्णा शेठला म्हणलं, कृष्णा, आता तू मोठा माणूस झालास, आम्ही सुद्धा तुला आता आहोजाहो करायला पाहिजे. यावर कृष्णा हसला, थोडा अंतर्मुख झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. थोडा दुःखी झाला असावा असं वाटलं. उगाचच त्याची चेष्टा केली की काय असं मला क्षणभर वाटून गेलं. साहेब, अगर गाल लाल होना तो चुम्मा कोई भी लेगा. आत्ता गावात सगळे मान देतात, खुर्ची देतात, पण मी बरखा हॉटेलमध्ये मोरीवर होतो तेव्हा जगात मला किंमत नव्हती हो. मुंबादेवीनं रस्ता दाखवला आणि इथं कोकणातच मेहनत करून 4 पैसे गाठीला लावले. आता लोक पैशाला सलाम करतात, मला नाही हो. अशा साऱ्या आठवणी आणि गप्पांमधून कृष्णाची हुशारी आणि व्यवहार चातुर्य मला कळत गेलं आणि मग आमचं नातं ग्राहक आणि मॅनेजर सोडून 2 मित्रांचं कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.